पकडायला पकड 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 त्याला. इकडे बघ फोटो काढतोय तुझा. रोजी रोजी चल चल पकड त्याला. पकड 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 पकड. तू कधी आलाय? 20 दिवस काम बिम सोडणार काय? कावी मग आता उतरली काय? हे बघ हे आमचे गावचे खोत सियो कदम. खोत असून पण घाबरत आहेत. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. कसे सगळे टाकाटक ना? होपसो सगळे टाकाटक असतील. तर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. माझ्या बॅकग्राऊंडवरून तुम्हाला कळलंच असेल मी आहे कुठे. मी आहे गावाला. आणि सगळ्यांना पहिल्यांदा गुड मॉर्निंग. सकाळ सकाळ आता उठलं, 8 वाजले. गावाला असल्यावरती डोळा उघडत नाही एकतर. आणि मी आता उठून बघितलं तर भातं बहुतेक सगळी लावून झालेली आहेत. तुम्हाला मी दाखवतो. आमचं तर भातं लावून झाली सगळी. अजून थोडी लोकांची बाकी असतील, माहीत नाहीत मला अजून. ते आता आपल्याला कळतील बाहेर पडल्यावर. हे बघा इकडे खालच्या आमच्या साईडला तर सगळ्यांची भातं लावून झालेत. हा पर्याय येतो आमचे परसवनातून. इकडून वरून पाणी येतं ते डायरेक्ट इकडे आमच्या परसवनात येतं खाली. मग त्याला इकडे खाली आम्ही चोंड्यात जायला दिलंय. चोंडा म्हणजे भात जे लावतो तो चोंडा आम्ही. हे बघा हे बघा इकडे सगळी भात शेती लावून झालेली आहे बहुतेक बऱ्यापैकी. हा सगळा लावलेला आहे तो भातच लावलेला आहे. तुम्हाला जो दिसतोय तो हा बघा. समोरचा व्ह्यू बघा एक नंबर. आपल्या घरातून दिसतो एकदम प्रॉपर व्ह्यू. आजीने बघा इकडं काय काय झाडं लावून ठेवलं नाही. एक एक तुम्हाला दाखवतो. हे बघा हा इकडे आहे तो कोकम आहे. तो तुम्हाला दिसतोय तो कोकमीचं झाड आहे. यावर्षी भरपूर कोकमं आली होती पण मलाच खायला नाही भेटली. मी 3 महिने आलोच नाही. मे महिन्यात पण यायला नाही भेटलं मला. त्याच्यानंतर हे बघा ही येत ना, ही गावठी भाजी आहे. त्याला काय ती दारची भाजी म्हणतात. ती हिची रोपं आणून इथे लावल्या नाहीत आजीनं. ही वांग्याची रोपं आहेत, वांगी. आणि इकडे पण वांगी आहेत भरपूर ह्या पडद्याच्या मागं. त्याच्यानंतर हा आहे पपया. हे पपईचं झाड आहे. हे इकडे केळीचं झाड आहे. ही केळी आहे. हा इकडे आंबा आहे छोटासा. आणि ती तिकडे मोसंबी आहे. ही जी मोठी दिसते ती मोसंबी आहे. आंबे तर भरपूर आहेत. हे सगळे आंबेच आंबे आहेत अख्ख्या परसवणाभर. हे इकडं फाटी डालून ठेवलेली आहेत सगळी जमा करून. पण ती आता भिजली आहेत. ही सुकी फाटी अर्धी त्या खोबीत आहेत. मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल. हे असं आमचं सगळं परसावण आहे. वरती टेरेसवरून व्ह्यू मस्त आला असता पण पाऊस पडल्यामुळे पप्पांनी वरतून पॅक करून ठेवले सगळा. त्याच्यामुळे मला वरती जायला भेटत नाही आता. ही बघा आमची रोजी आली. इकडे बघ फोटो काढतोय तुझा. रोजी रोजी चल चल. हे पुरी ए थांब. रोजीला घेऊन चाललं खाली ब्रिजकडे. आमच्या आता ब्रिजचं काम झालंय सगळं. नवीन ब्रिजचं काम बऱ्यापैकी. गावात किती शांतता आहे बघा. सगळे एकदम शांत 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 शांत. फुल शांतता असते इकडे. ऐकतच नाही.
ही जास्त मस्ती करते म्हणून हिला पट्टा लावायला लागलाय. समोरचा व्ह्यू बघा. पकड त्याला, पकड 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 पकड. पकड त्याला. हा मी काल रात्री तू कधी आलाय? 20 दिवस काम बिम सोडून आलास काय? कावीळ मग आता उतरली काय? हे बघा हे आमचे गावचे खोत सियोग कदम. खोत असून पण घाबरत आहेत. म्हशी कधी घेतल्या? पप्पा कुठे आहे? मग गणपतीला आता नसेल सुट्टी? गणपतीला नाही येणार. गणपती वगैरे काय नाही. शांतता आहे एकदम. कोण नाही. सर्व म्हातारे लोक राहिले गावात. सगळे मुंबई पुण्याला पळाले. सर्व बांधावर बसलेत. ह्या कोण आहे खाली? अगदी पिंट्याचा. पकडायला पकड 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 त्याला. हा कंटाळा आला. 4 दिवस म्हटलं चला जाऊन येऊ जरा. मे महिन्यात पण आलो नव्हतो. गावाला बरं वाटतं. तो काही हा जो माझ्या बॅक साईडला दिसतोय तो आमचा ब्रिज आहे. कालच्या व्हिडिओत पण तुम्हाला दिसला असेल. आणि हा आता नवीन बांधला. कारण की याच्या आधी जो होता ब्रिज तो पुरातन काळातला होता. खूप पुरातन काळातला होता जुना ब्रिज. आणि त्याला दरवर्षी पाणी लागायचं. दरवर्षी त्याच्यावरून पाणी जायचं त्या पुलावरून. पण फायनली त्या ब्रिजचं आता काम झालं आहे आमच्या इकडच्या. आता नदी भरली आहे जरा. कारण की त्या ब्रिजचं काम चालू असताना सगळे दगड बिगड भरपूर होते. आणि सगळं खोदकाम झाल्यामुळं नदी भरलेली आहे. नाहीतर इथे भरपूर खोल होतं पहिला. जगबुडी नदी आमची वरून जी येते ती. इकडे आम्ही शाळेत असताना पोहायला यायचो. आणि दहीहंडी झाली की इथं पोहायला यायचो आम्ही. हे सगळं माझं गाव आहे जे तुम्हाला दिसतंय. हे इकडे वरती रसाळगड आहे. धुक्यातून आता दिसत नाही तुम्हाला. रसाळगडला जायला वेळ मिळाला तर आपण जाऊ नक्की. हे पलीकडे बस स्टॉप आहे. साठवगाव आहे. ब्रिजच्या पलीकडे जे माझ्या मागे तुम्हाला दिसतंय ते. आमच्या इकडची बस चुकली की आम्हाला तिथे यायला लागायचं. हा घाबरते थोडी थोडी. बस तिथं. मुन्ना घेऊन आला. मुन्ना घेऊन आलाय. बाबू नाही घेऊन आला. बाबू वारीचा सांगत आहे. येतो आणि दादा म्हटलं त्याची गाडी. तो म्हणतो गाडी आता तुम्हालाच ठेवा. गाडी काम काढते बघ. गेली बाहेर. पप्पा म्हणजे कशी त्याची कधी तू हनुमानची गाडी जाईल अशी गाडी गाडीचा तटाका टाकायचंय. मग तो म्हणतो तुमच्याकडेच ठेवा. ही बघा आमच्या गावाकडच्या गावठी भाज्या सगळ्या काकीनी पाठवून दिल्या. काय काय आहे? ही चायची चायपात आहे. ही पेवाची आहे ना? नाही ही काय आहे? चावरा. हा ही चावऱ्याची भाजी आहे. ही अशी असते. हा टाकला आहे ना? ही टाकल्याची भाजी आहे. हा कढीपत्ता आहे. आणि ही आळूची पानं आहेत. आळू वड्या बनतात त्याची पानं आहेत. ही आळूची. पेवाची भाजी नाही आहे ना?
आमच्या घरात नुसते मासे खायला पाहिजे. हो किती मस्त दिसते भाजी. सो गाईज सगळ्यांनी भाकरी खायला या. सकाळची न्यारी आहे आमची ही भाकरी आणि सुकटीची भाजी आहे. गावाकडे आल्याने सुकी मच्छी नाही होणार असं होणारच नाही कधी. हे बघा आमच्या आईच्या कोंबड्या पण फिरतात इकडं. या सगळ्यांनी खायला सकाळची न्यारी म्हणजे इकडे ब्रेकफास्ट असतो. तांदळाची भाकरी आणि सुकटीची भाजी आहे. स्वतः मस्तपैकी निवांत खातो. सो गाईज न्यारी करून झाली. सकाळचा ब्रेकफास्ट झाला आहे. आता मला जायचं लॉग इन करायला. सो इथून 20 किलोमीटर मला परत सिटीत जायला लागेल. तिथे आपला फ्लॅट आहे. तिथं आता मी जाऊन लॉग इन करतो, थोडंसं काम करतो आणि दुपारनंतर परत रिटर्न येतो गावाला. सो असं सगळं शेड्यूल असणार आहे आता 2-3 दिवस तरी, कारण की सुट्टी नाही टाकली मी. सुट्टीनंतर मला लागणार आहे म्हणून मी आता नाही घेते सुट्टी. आणि सॅटर्डेचा दिवस मिळेलच आपल्याला. सो चलो आता मी निघतो. बाय बाय. बाय बाय बाय. चल चल. ऑक्स शूज थोडे शिवून. काय शेठ बरं आहे ना? काल रात्री नाही खेळत नाही जाऊन येतो. हे लॉग इन करून येतो. सुट्टी नाही ना. ही बघा आमची कोंबडी कशी बसली आहेत सगळी. हे चला उठा. आपणच जाऊया हुंबरीच्या रोडनी. हुंबरी ब्रिज कडून तुम्हाला दाखवतो. गावात आमच्या सगळी शांतता असते. मोस्टली कोणी लोक नसतात जास्त. सगळी मुंबई पुण्याला आहेत. हे आमचं हनुमान मंदिर आणि इथेच आमची शाळा आहे, माझी मराठी शाळा. हे बघा लोक पाणी लिपतायत. नमस्कार, बरं आहे ना? चला येतो खेळत ना. काल आलो काल. पाण्याची तयारी करतायत भाताला. पाणी लिपून ठेवतायत जेणेकरून पाऊस पडल्यावर पाणी चोंड्यात राहील भातासाठी. ऊन पडले आमच्याकडे, जरा पाऊस कमी झालाय कालपासून. हे बघा ही आता हुंबरी आणि माझ्या गावच्या मध्ये ही फरशी आहे. म्हणजे प्रत्येक गावाच्या मध्ये ब्रिज असतो. हे काल पण मी तुम्हाला सांगितलं. आता आमचा वाडीबीडची हद्द इथून संपली. आता इथून पुढे हुंबरीची हद्द झाली चालू. हा इकडे पर्याय. ही बघा आमची गुरं सगळी. ती तुम्हाला उद्या दाखवतो किंवा आज संध्याकाळी. इकडे आहेत ती. आणि आमचा पर्याय इकडे बांधण पण आहे मासे पकडायचा. ही सगळी आमची कलमं आहेत आंब्याची. ही सगळी दिसत आहेत ती. ही बघा. आता लॉग इन करायचे लवकर म्हणून मी गडबडीत आहे जरा. हा बघा पोरगा कसं शाळेत जायला थांबलाय. सोडूया का याला आपण? हायस्कूलला येतोयस? घाबरला तो. त्याला वाटलं कुठेतरी नेईल. मी हेल्मेट वगैरे घातलंय फुल पॅक. एसटीची वाट बघत बसलाय. आम्ही पण अशीच बसायचो एसटीची वाट बघत. मी पण सेम हायस्कूल आंबोली हायस्कूललाच जायचो इथून. पण आम्ही कोणाची पण गाडी भेटली की लगेच बसून जायचो. ती खुशीच लय वेगळी होती. 4 रुपये एसटीचे वाचायचे. 4 रुपये तिकीट होती तेव्हा. एक 10-15 वर्षापूर्वी, 12 वर्षापूर्वी. 12 ते 15 वर्षापूर्वी 4 रुपये तिकीट होती आमची. तर ते 4 रुपये वाचले तिकिटीचे की खाऊ खायला मिळायचा. ती एक मजा, आनंदच वेगळा होता तो. सो फायनली आपण आपल्या अपार्टमेंटच्या इथे आलेलो आहे पार्किंगला. सो गाईज फायनली मी पोहोचलोय आता घरी रूमवरती आमच्या. आणि मम्मी वगैरे तर सगळी गावालाच आहे. मी आता पटापट लॉग इन करतो आणि मग आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. म्हणजे जाताना मी ब्लॉग बनवेनच. गावी आता दुपारच्या नंतर मी निघेन.
सो चॅनलला जे कोणी नवीन बघतात त्यांनी फटाफट चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, मेन म्हणजे बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगची नोटिफिकेशन येईल. आणि चलो आता बाय बाय, आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.